श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. काल बोर्डाचा इंग्रजीचा पेपर झालेला आहे, तर एक धक्कादायक बातमी देखील समोर आलेली आहे. शिक्षण तज्ञांनी कुठल्या बोर्डाच्या पेपरावर आक्षेप घेतलेला आहे याविषयी आपण माहिती बघणार आहोत. त्याचप्रमाणे हिंदीचे IMP प्रश्न याविषयी माहिती बघणार आहोत. आणखीन सविस्तर चर्चा आपण करणार आहोत की कुठले प्रश्न हे संभावित येऊ शकतात बोर्डाच्या परीक्षेत, याविषयी आपण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे तुम्ही नाना फाउंडेशन नावाचं ऍप डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व विषयांचे IMP प्रश्न मिळतील किंवा दिलेल्या नंबरवर लगेच संपर्क करा. आपले मराठी आणि इंग्रजी विषयात सर्व IMP प्रश्न आले होते. इथे बघा मुलांचे अभिप्राय तुम्हाला दिसत असतील. तर आता काल झालेल्या बोर्डाच्या इंग्रजीच्या पेपरामध्ये कुठले कुठले प्रश्न आले होते विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे. पहिले 8 मार्क कसे सोडवायचे होते मी सांगितलं होतं. प्रिफिक्स सफिक्स हा ग्रामरचा टॉपिक आला होता. टेन्स आला होता तुम्हाला. त्यानंतर इथे बाजूला स्क्रीनशॉट दिसत असेल. त्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो आला होता. पॅसिव्ह वाईज आला होता. त्यानंतर तुम्हाला आणखीन ग्रामरमध्ये भरपूर टॉपिक असे होते. WH क्वेश्चन आला होता. त्यानंतर क्वेश्चन टॅग आला होता. हे सर्व टॉपिक मी दिलेले आले होते. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जी कविता आहे ओ कॅप्टन करून जायला सांगितली होती आणि कविता जे IMP दिली होती द ट्विन्स ती पण आली होती. बाजूला स्क्रीनशॉट दिसत असेल तुम्हाला. बघा एवढे सगळे प्रश्न आपले येत आहेत. त्यामुळे मॅथ्स आणि सायन्स पेपर महत्वाचा आहे. अद्याप देखील तुम्ही कोर्स खरेदी केला नसेल तर नक्की कोर्स खरेदी करा. त्यातले 100% IMP प्रश्न येतील. आणि हा व्हिडिओ नक्की तुम्ही गरीब गरजू विद्यार्थ्याला शेअर करा. त्यानंतर तुम्हाला लेटर रायटिंग मध्ये इथं आलेलं बुक सेल्स एक्झिबिशन आपण इथं लेटर मध्ये IMP दिलेला आहे. बघा तो आलेला आहे टॉपिक. तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवतोय. समरी रायटिंग कसं लिहायचं हे पण मी सांगितलं होतं. आणि पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन कसं सोडवायचा याची रील आणि व्हिडिओ देखील मी आधीच टाकलेला होता 1 दिवसाआधी, तर ते पण आलेलं आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग मध्ये कम्प्युटर एज्युकेशन, तर सकाळी मी ऍप मध्ये काल सकाळी 6:54 मी टाकलं होतं की कम्प्युटर एज्युकेशन वाचून जा संगणक या विषयावर, होळी आणि संगणक. ते तुम्हाला स्क्रीनशॉट मध्ये इथं दिसत असेल. विथ प्रूफ तुम्हाला दाखवत आहे. ड्राफ्टिंग स्पीच मध्ये आलेले बुक्स आर रिअल फ्रेंड्स आपण दिलं होतं. इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन त्याच्यातला डेटा तुम्ही याच्यात वापरू शकतात. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर नॉन वर्बल वर्बल कसं सोडवायचं याचा डीप मध्ये व्हिडिओ मी ऍप मध्ये सांगितला होता आणि त्याच्यातलं टॉपिक आलेले आहेत. त्यानंतर नवभारत स्कूल सिलेबस सायन्स डे आपण टीचर डे दिला होता. सायन्स डे आलेला आहे आणि सायन्स एक्झिबिशन पण दिलं होतं लेटर रायटिंग मध्ये. तो इथे प्रश्न पडलेला आहे. हे झालं सर्व इंग्लिशचं विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवलेलं आहे. ग्रामर झाली, कविता झाली, त्यानंतर लेटर रायटिंग झालं. एवढे टॉपिक आले होते. मॅथ्सचे आणि सायन्सचे देखील असेच अवघड प्रश्न, हॉट्स प्रश्न कुठले असतील हे पण त्या ऍपमध्ये आहेत. फटाफट ऍप डाउनलोड करा किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. आता राहिली गोष्ट हिंदीचे IMP प्रश्न आणि बोर्डाच्या कुठल्या प्रश्नपत्रिकेवर शिक्षण तज्ञांनी आक्षेप घेतलेला आहे त्याच्याविषयी आपण माहिती बघूयात. तर बघा पहिले हिंदीचे तुम्हाला IMP प्रश्न मी नंतर सांगतो. पहिले आक्षेप कुठल्या पेपरवर झालेला आहे तर बोर्डाचा जो मराठीचा पेपर झालेला आहे त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे शिक्षण तज्ञांनी. त्यांनी सांगितलेलं आहे की 10वीचा मराठीचा जो पेपर झालेला आहे त्याच्यातले प्रश्न हे 10वीचे आहेत का 4थीचे आहेत. त्याच्यातले जसे काही प्रश्न आलते समानार्थी तुम्हाला शब्द आलते, विरुद्धार्थी आणि वचन बदला. जसे की समानार्थीमध्ये घर, नदी, विरुद्धार्थीसाठी रात्र आणि हजर हे 2 शब्द होते. शब्दांचे वचन बदलासाठी पुस्तक आणि झाडे. तर एवढ्या खालच्या पातळीचे प्रश्न तुम्ही देतायत म्हणजे विद्यार्थ्यांची 10वीची जी मानसिकता आहे का 4थीची मानसिकता आहे आणि ही प्रश्नपत्रिका 10वीचे का 4थीचे अशा प्रकारचे काही शिक्षण तज्ञांचं म्हणणं आहे. जसं की मराठी एकीकरण समितीचे जे प्रतिनिधी आहेत आनंदा पाटील यांनी देखील याच्यावर आक्षेप घेतलेला आहे. केवळ मुलांना उत्तीर्ण प्रमाण वाढवण्यासाठी एवढ्या खालच्या दर्जाचे प्राथमिक दर्जाचे प्रश्न विचारणं हे अत्यंत चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे पुढची पिढी ही शैक्षणिक भविष्यासाठी आणि मराठी भाषेच्या समृद्धीची प्रतारणा करत आहे का याचा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच मराठी भाषेचा दर्जा आणि काल मराठी भाषा दिन झालेला आहे, मुलांना मराठी भाषेचे प्रश्न हे सोपे का अवघड, काठीण्यता कशी होती कमेंटमध्ये करा कमेंट. राज्य मुख्याध्यापक महासंघाचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणपुले यांनी देखील संताप व्यक्त केलेला आहे. 8वी पर्यंत तुम्हाला विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचे आदेश केलेले आहेत आणि 10वीच्या व्याकरणाची काठीण्य पातळी एवढी खालची लेवलची आहे तर मग परीक्षा घेण्याचा अर्थ काय असं त्यांचं म्हणणं आहे. मराठी विषयावर आक्षेप आलेले आहेत. त्याचप्रमाणे भाषा विकास पुढे जायला हवी, त्यात तडजोड नको असे मराठी भाषा अभ्यास केंद्रांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे यांनी विरोध केलेला आहे मराठी पेपरावर.
तुम्हाला काय वाटतं कमेंट करा. आता हिंदी विषयाचे IMP प्रश्न तुम्हाला मी सांगतो. हिंदी विषयात तुम्हाला किसान की आत्मकथा, पुस्तक की आत्मकथा, वृक्षारोपण, साक्षरता दिवस आणि अभिनंदन पत्र जे असेल, कुठल्याही खेळाविषयी किंवा कुठलं तुम्ही गौरव प्राप्त केला असेल याविषयी येऊ शकतं, म्हणजेच बधाई पत्र. तुम्हाला आणखीन पण मोस्ट IMP प्रश्न पाहिजे असतील तर बघा, एवढ्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून आम्ही IMP प्रश्न बनवलेले असतात. तर नाना फाउंडेशन ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला सर्व IMP प्रश्न मिळतील, सर्व विषयांचे, 10वीचे किंवा दिलेल्या नंबरवर संपर्क करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.